नमस्कार मित्र हो, मी आहे मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर आणि या मुंबई इंटरनॅशनल एअरपोर्टवर आल्यानंतर आत्ता पहाटेच्या 5 वाजायला आलेले आहेत आणि त्याच वेळेला माझी जी फ्लाईट आहे ती आहे 7 वाजताची. आता 2 तास वेळ माझ्याकडे आहे आणि या वेळेचा सदुपयोग करण्यासाठी मी आलेलो आहे एअरपोर्टचा लाऊंज ॲक्सेस करण्यासाठी. आता एअरपोर्टवर लाऊंज म्हणजे नक्की काय असतं हे आपण जाणून घेणार आहोत. आता आपण लाऊंजमध्ये एंट्री करतो आहे. तुम्ही जर इथं बघत असाल व्हिडिओमध्ये तर तुम्हाला खूप साऱ्या वेगवेगळ्या फिनान्शियल इन्स्टिट्यूशन्सचे क्रेडिट कार्डचे जे प्रकार आहेत त्याचे तुम्हाला तिकडे वेगवेगळे प्रकार दिसत असतील. त्यामध्ये विजा आहे, AU बँकेचे आहे, मेक माय ट्रिप आहे, ॲक्सिस बँक आहे, HDFC, या सगळ्या बँकांचे इथं क्रेडिट कार्डचे फोटो तुम्हाला दिसतील. ते कशासाठी आहे ते नंतर सांगतो मी तुम्हाला. आता जरी पण इथं आलो तर हे तुम्ही बघू शकता ट्रॅव्हल क्लब लाऊंज. म्हणजे जेव्हा तुमच्याकडं तुमचं विमान येण्यासाठी वेळ असतो आणि मधला जो वेळ असतो त्या वेळेमध्ये तुम्हाला विश्रांती घेण्यासाठी लाऊंज हा एक प्रकार एअरपोर्टवर उपलब्ध असतो आणि या लाऊंजमध्ये तुम्हाला ॲक्सेस करता येतं. आता तर तुम्हाला असं वाटत असेल की एअरपोर्टवर येणं म्हणजे फक्त विमानात बसणं, किंवा तुम्हाला असं वाटत असेल की विमानाने प्रवास करणं एवढंच एअरपोर्टवर आल्यानंतर आपल्याला करायचं असतं, तर असं नाही आहे. तुम्ही तुमची विमानाची जर्नी सुरू करण्यापूर्वी लाऊंजचा ॲक्सेस घेऊ शकता. आता या लाऊंजमध्ये काय काय उपलब्ध आहे बघू शकता तुम्ही. एकतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट इथं वेगवेगळी वर्तमानपत्र उपलब्ध असतात. तुम्ही जर बघितली इथं तर बघा, द टाइम्स ऑफ इंडिया आहे, त्यानंतर इथे इकॉनॉमिक टाइम्स आहे काय, त्यानंतर हिंदुस्तान टाइम्स आहे. असे वेगवेगळे वर्तमानपत्र तुम्हाला इथं बघायला मिळतात. त्यानंतर इथं जर आपण बघितलं तर खूप सारी लोक इथं आहेत जी आता इथं विश्रांती घेताना आपल्याला दिसत आहे. आता विश्रांती म्हणजे यांची फ्लाईट पुढं 1 तासानी, 2 तासानी, 3 तासानी कधीतरी आहे, परंतु रात्रीची वेळ आहे किंवा पहाटेची वेळ आहे, त्यामुळं विश्रांती घेण्यासाठी या लाऊंजचा उपयोग केला जातो. आता या लाऊंजमध्ये तुम्ही अशी विश्रांती घेऊ शकता. इथं बघू शकता इथे तुम्ही. त्याचबरोबर तसं स्पाची वगैरे पण व्यवस्था उपलब्ध असते. साहजिकच ही पेड आहे, याचे चार्जेस वेगळे असतात आणि लाऊंजमध्ये एंट्री कशी करायची याचा प्रकार वेगळा असतो. इकडे जर आपण आलो तर आपल्या असं लक्षात येईल की इथं इकडे बघू शकता तुम्ही खूप सारी लोकं आहेत बसलेली जी आपल्याला दिसत आहेत. इथे न्यूज चालू आहेत, लोक वेटिंग करत करत न्यूज बघत आहेत. ओके, इथे सुद्धा आपण बघू शकतो, इथे सुद्धा आपण बघू शकतो. इथे खूप सारी लोक येत आहेत ज्यांची फ्लाईट आता आहे. ते लोक बाहेर पडताना आपल्याला दिसत आहेत. आणि इथे जर आपण बघितलं तर इथे पण सेम आपल्याला, जर तुम्ही कम्प्युटरवर काम करणार असेल तर इथं कम्प्युटर्स अवेलेबल आहेत. ओके, इथं वॉशरूम अवेलेबल आहे, तुम्ही बघू शकता. इथं वॉशरूम आहे, इथून जेंट्स, लेडीज आहे, इकडे जेंट्स आहे. आणि इथून तुम्ही आतमध्ये आलात तर असं इथं काही लोक झोपलेले आपल्याला दिसतील. इथे आपल्याला विश्रांती घेण्यासोबतच चार्जिंग लावण्याची व्यवस्था उपलब्ध असते. चार्जिंगचे स्लॉट आपल्याकडे उपलब्ध असतात इथे. याचबरोबर इथं कॉफीची व्यवस्था आहे. कॉफीची व्यवस्था, इथं कॉफी बनवणारा व्यक्ती आहे जो कॉफी बनवून देत आहे. यानंतर इथं पाण्याची व्यवस्था आहे. हे जर आपण पाहिलं तर इथं पाणी, फ्रुटी या गोष्टी उपलब्ध आहेत. त्याच्यामध्ये इकडे सुद्धा काही लोक काही खात आहेत. पहाटेची वेळ आहे. तुम्ही जर बघितलं तर मला तुम्हाला इथं दाखवायचं आहे की इथे काय काय उपलब्ध आहे ते. इथे आपण बघू शकतो इथं कोकचं मशीन आहे. इथे आपण स्प्राईट, कोका कोला, फॅन्टा हे जे कोल्ड्रिंक्स आहेत ते अनलिमिटेड पिऊ शकतो. यानंतर इथं आपण प्लेट घ्यायचं आहे. या प्लेट्स बाउल आपल्याला इथं घ्यायचे आहेत. जर आपल्याला सॉस
किंवा इतर काही चीज वगैरे लागणार असेल तर ते आपण घेऊ शकतो. आणि इथं तुम्हाला हे सगळे फूड आयटम अवेलेबल आहेत. इथे चिकन आहे, बिर्याणी आहे. त्यानंतर जर तुम्ही इथं बघितलं तर इथं आपल्याला ढोकळा, शिरा उपलब्ध आहे, पावभाजी आहे. इथं सलाडचे वेगवेगळे प्रकार आहेत. त्याच्यामध्ये बघा मोड आलेले धान्य आहेत, भिजवलेलं काही कडधान्य आहेत. त्यानंतर व्हेज नॉन व्हेज चिकनचे सलाडचे प्रकार आहेत. इथं काकडी आहे, इथं लोणचं आहे. वेगवेगळे ब्रेडचे प्रकार आहेत. वेगवेगळे ब्रेडचे प्रकार आहेत. इथे पाहिलं तर आपल्याला लक्षात येईल की बेदाणे सुद्धा आहेत. इथं स्वीट अवेलेबल आहे. इकडे दारू नाही रे बाबा, दवाई आहे. बार आहे, जिकडे ज्यांना कोणाला ड्रिंक करायचं असेल ती मंडळी इकडं ड्रिंक करू शकतात. आणि हे सगळं जे आहे हे जर तुम्हाला ॲक्सेस करायचं असेल तर तुम्हाला असं वाटत असेल की खूप सारे पैसे लागणार आहेत, परंतु त्याची आवश्यकता नाही आहे. इथे तुम्हाला अगदी कमी पैशामध्ये ॲक्सेस करता येऊ शकतं. अगदी कमी म्हणजे नक्की किती? तुम्ही म्हणाल 1000, 2000, 3000. इथं जेवढे पदार्थ ठेवले ते सगळे पदार्थ तुम्ही खाऊ शकता अनलिमिटेड. कोणी तुम्हाला रिस्ट्रिक्ट करत नाही. 3 तासाचा कालावधी असतो. तुम्ही त्या 3 तासाच्या कालावधीमध्ये हे खाऊ शकता. आणि याची प्राईज आहे फक्त 2 रुपये. आता फक्त 2 रुपये भरून हे लगेच मिळतं का? तर असं नाही आहे. ज्यांच्याकडे क्रेडिट कार्ड आहेत आणि क्रेडिट कार्डवर लाऊंज ॲक्सेस करता येतं. वेगवेगळ्या बँकांच्या क्रेडिट कार्डसाठी ऑफर असते आणि तुम्ही हे लाऊंज ॲक्सेस करू शकता. त्यासाठी तुमच्याकडे क्रेडिट कार्ड असणं गरजेचं असतं. पहिल्या 3 तासासाठी तुम्हाला हे लाऊंज अवेलेबल करून दिलं जातं. त्यानंतर ते चार्जेबल असतं. मित्रहो, आत्ता आपण पाहिलं की जे लॉयल्टी लाऊंज आहे ते कसं ॲक्सेस करायचं, तिथं काय काय फ्री मिळतं आणि कोणत्या गोष्टी पेड असतात. त्याचबरोबर तुम्ही तिथं कोणकोणत्या पदार्थांचा आस्वाद घेऊ शकता हे सगळं आपण पाहिलं. आता सेम असंच एक लाऊंज आहे. हे ते बिझनेस क्लास लाऊंज आहे. जर तुम्ही हे करताय म्हणजे बिझनेस क्लासनी प्रवास करताय तर हे लाऊंज तुम्ही यूज करू शकता. याच्यामध्ये प्रामुख्यानं तुम्ही एअर विस्टारा किंवा एअर इंडिया या 2 एअरलाईननी जर प्रवास करताय बिझनेस क्लासमध्ये तर तुम्हाला हे लाऊंज ॲक्सेस करता येतं. या लाऊंजमध्ये तुम्हाला बसण्यासाठीची जी व्यवस्था आहे ती एकदम प्रीमियम असते. तुम्ही बघू शकता प्रीमियम व्यवस्था असते. इवन इथं तुम्हाला काही कॉम्प्लिमेंटरी गोष्टी मिळतात ज्याचा आस्वाद तुम्ही घेऊ शकता. आजच्या व्हिडिओमध्ये एवढंच. भेटूया आणखी एका नवीन व्हिडिओसहित पुढच्या भागात.